नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त मजेत ना? मी वैष्णवी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. चॅनलचं नाव आहे शेतकऱ्याची कन्या. तर आज म्हटलं कांद्याला फवारणी मारून घ्यावी. आता आमचा कांदा ना 21 दिवसाचा पूर्ण झाला आहे. 21 दिवस पूर्ण झाले की कांद्याला फवारणी करतात. त्यामुळे म्हटलं कांद्याला फवारणी करून घ्यावी, जेणेकरून जे तण उगले बारीक बारीक ते जळतं. इथे मी ना टर्गा सुपर हे तणनाशक घेतले कांद्याला फवारणी करण्यासाठी. आता मी हे 20 ml वापरले. आता अजून ना कसं आहे, ते तण अजून बारीक बारीक आहे, त्यामुळे थोडं मी कमी प्रमाणात घेतलं आहे. जर तण मोठं झालं असेल तर जास्त प्रमाण वापरावं लागतं त्याचं. इथे मी फक्त 20 mlच घेतले. 15 लिटरच्या ड्रममध्ये 20 ml औषध टाकून घेतले. कसं आहे, इथे मी लिंबू वापरायचं विसरले. लिंबाच्या रसाने सुद्धा खूप फरक पडतो, पण माझ्याकडून ते राहिलं. दुसरं मी घेतलं आहे ऑक्सिफेन 235 हे तणनाशक घेतलं आहे. हे तणनाशकसुद्धा मी 20 mlच टाकून घेतलं, म्हणजे दोन्ही औषधं हे 20-20 ml घेतलेत. तर या 2 बॉटलमध्ये 5 ड्रम झालेत, तर 5 ड्रम मारून घेतलेत. आता हे औषध मी गोठावर, लसणावर आणि कांद्यावर या 3 पिकांवर मारले, जेणेकरून खुरपणीला कसं सोपं जातं आणि तण पण फार राहत नाही, त्याच्यामुळे लवकर मारले औषध. तर तुम्ही फवारणीसाठी काय काय वापरता अजून, हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा नक्की. आणि इकडे मग घेतले मारून पंप पटपट. 5 पंप झाले त्या 2 बॉटलमध्ये. आणि आता बघूया त्याचा रिझल्ट काय येतो आहे तो. तर मला फवारणी करता येते का हे सुद्धा नक्की सांगा कमेंटमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.